नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुण्यातील भोर तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली। एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी 65 वर्षीय संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरते। या घटनेनंतर नरसापूर परिसरामध्ये नागरिकांनी रास्ता रोको केला, तर आजही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करण्यात आली। दरम्यान या प्रकरणावरती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। आज महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। भोर तालुक्यातील नरसापूर परिसरामध्ये 4 वर्षांच्या बालिकेवरती अत्याचार करून आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचं उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले। या भागातील नागरिकांनी पुणे सातारा महामार्गावरती ठिय्या आंदोलन सुरू केलं। त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं आणि दरम्यान आरोपीला ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। या घटनेमुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला। या घटनेवरती देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे जिल्ह्यामधील घटना अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे। आरोपीला अटक झालेली आहे आणि आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भही दिसून येत आहेत। या घटनेमधून समाजामधून मोठा रोष समोर येतोय। सर्वांना या घटनेमुळे पीडित मुलीच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते। आरोपीला अटक केलेली आहे आणि मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आपण प्रकरण घेऊन जाऊ। स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू आणि विशेष सरकारी वकील देऊन आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची आम्ही मागणी करणार आहोत। दरम्यान या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली। महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित असल्याची टीका विरोधकांनी केली। त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे अत्यंत असंवेदनशील आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण शोधून काढणं यापेक्षा वाईट काय असू शकतं। काही गोष्टींमध्ये संवेदनशीलता पाळली पाहिजे। राज्य सरकारनं जे करणं अपेक्षित आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी आता यामधील आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी केलेली आहे। तर मग आता पुढे पाहूयात काय होतं ते। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।